यावेळेस कुंगवाडा टीम टॉस विन केलाय. त्याचप्रमाणे बघायला गेलं तर 4 ते 5 वर्ष झाली कुंगवाडा संघ देखील या मैदानावर या स्पर्धेमध्ये उतरतो आणि त्यांच्याकडे देखील एक चांगला अनुभव आहे आणि थोड्याच वेळाने फ्रंटलाईन ऑन झालेलं आहे आणि आपल्याला डे क्रिकेटमधून नाईट क्रिकेटमध्ये आपण पाऊल टाकतील. रजनी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल, यात काही वाद नाही. चला स्पीडअप ठेवा, ओपनिंग बॅट्समन पाठवा मैदानाच्या आतमध्ये. फिल्डिंग सजलेली आहे. इथे एक एक्स्ट्रा खेळाडू देखील आमच्यापर्यंत पोहोचवा म्हणून शिरगाव. आणि आपण बघू शकता जलील शेख आणि त्याच्या जोडीला बॅट्समन जातोय मैशीद. ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये जात असताना मैशीद आणि त्यांच्याबरोबर सिनियर लेजंडरी खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय जलील शेख, ज्याने कित्येक मैदानं गाजवली, कित्येक स्पर्धा जिंकली. पालघर जिल्ह्यातील एक नामवंत खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने सुप्रीमो चषक खेळत असताना पालघर 11 संघाची कर्णधारी भूमिका भूषवली आणि ती स्पर्धा देखील मात्र जिंकली होती पालघर 11 संघाने. टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणून ज्या स्पर्धेला ओळखला जातो सुप्रीमो चषक, इथे देखील मात्र एक उच्च दर्जाची कामगिरी केली होती जलील शेखने. आणि तोच मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राईकवर असेल, नो स्ट्राईकला मैशीद. गोलंदाजीचा भार सांभाळण्यासाठी गोलंदाज यश आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक. 6 ओव्हरची मॅच. मी म्हणेल की वरिष्ठ सिनियर संघ आहे म्हणून शिरगाव हा देखील नेहमीच या मैदानावर खेळताना दिसतो. स्पर्धा मात्र कोणतीही असो, परंतु आवर्जून नाईट स्पर्धेमध्ये फायर क्रिकेट क्लब आयोजित स्पर्धा जी नाईट स्पर्धा होते त्या स्पर्धेमध्ये आवर्जून मात्र भाग घेतला जातो. आणि आपण बघू शकता सध्याचा विचार केला तर कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. आता मात्र जर बघायला गेलं तर जी योग्यता आहे, बहुतेक संघाची योग्यता मात्र उंचावलेली आहे. त्यामुळे जर बघायला गेलं तर आता साधासुद्धा क्रिकेट खेळून फायदा नाही, तुमच्याकडे थोडा एक्सपेक्टर खेळ असणं गरजेचं आहे. आणि बघायला गेलं तर सुरुवातीला आपण बघू शकता टॉप 8मध्ये जाणारे 10 ते 12 टीमच पाहायला मिळायची, ते मात्र प्रत्येक वेळेस सुपर 8मध्ये जाताना दिसे. आता तसं नाही आहे. आता बघायला गेलं तर चांगले टीम आपल्याला पाहायला मिळतात. 25 ते 30 टीम ज्या अशा आहेत त्या ज्या दावेदार मानल्या जातात की हे फायनल जिंकतील. हे फायनल स्पर्धेमध्ये मोठे दावेदार म्हणून ओळखले जातात आणि त्यामधील एक मॉडर्न शिरगाव देखील असेल. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये थोडं स्पीडअप ठेवा. जसा पहिला चेंडू पडेल टायमर ऑन होणार. आपण बघू शकतात 25 मिनिटामध्ये 5 ओव्हर फेकायचे आहेत. 25 मिनिटामध्ये तुमचे 5 षटकं जर फेकून नाही झाले तर 6व्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला 38 सर्कलमध्ये घ्यावा लागेल, लक्षात घ्या. पहिलाच चेंडू व्हेरी फर्स्ट बॉल. यश अगदी मात्र वेगाने चेंडू हाफ ट्रॅकरवर टाकला जातोय. शॉर्ट पिच चेंडू कट केला जातो. इकडे मात्र शॉर्ट गली रिजनला क्षेत्ररक्षण होणार. तोपर्यंत दोन्ही बॅट्समनने एक धाव पूर्ण केली. एक मोठी लढत, मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळते, कारण की किनारपट्टीचा संघ सांगितलं म्हणजे हा मात्र बघायला गेलं तर मोठा संघ ओळखायला येतोय. येस दिनेश गरत यांना विनंती, आपण फोकस ऑन करायचे. पहिल्या चेंडूवर एक धाव. दुसरा चेंडू, पहिल्या चेंडूचा शिकार बनतोय, गोल्डन डकचा शिकार. यावेळेस बॅट्समन रमतोय मैशीद अड्डीचे. आपल्याला पाहायला मिळतोय न्यू बॅट्समन इन मैदानाच्या आतमध्ये सूरज, नव्या हाताचा बॅट्समन. या मैदानाच्या आतमध्ये जात असताना नव्या चेंडूचा वापर केला या स्पर्धेमध्ये. खेळपट्टीची दिशा आहे ती थोडी आता मात्र आपण भविष्यात बदलण्यात आलेली आहे. गेले 3-4 वर्ष झाली. या अगोदरचं बघायला गेलं तर मात्र जो मिड विकेट होता तो अगदीच जवळ आपल्याला पाहायला मिळायचा. ते खेळपट्टी बदलल्यानंतर इकडे मात्र गोलंदाजाला देखील चांगली वाव मिळत असताना या मैदानावर आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी देखील मात्र धारदार होत असताना पाहायला मिळते. नाहीतर अंबाडगड मैदान
चौकारा षटकारासाठी प्रसिद्ध मैदान. इथे मात्र गोलंदाजाचं कर्दनकाळ म्हणून ह्या मैदानाला ओळखलं जायचं. नेहमीच या मैदानावर गोलंदाजाची परीक्षा घेतली जायची. 8-10 धावा रन म्हणजेच ह्या माप असायच्या गोलंदाजाला. परंतु आताचं क्रिकेट अलग आहे. भले पॉवर प्ले आहे परंतु 6 ओव्हरमध्ये 50-55 धावा झाल्या. एक चांगली लढत नक्कीच पाहायला मिळेल. समोर देखील धारदार गोलंदाजी आहे. शॉर्ट चेंडू आहे, फटका स्विंग केलाय. इथे मात्र खराब चेंडू होता, लाईन खराब होती, लेन खराब होती. चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पार, येतोय चौकार. एडीजे थँक्यू मास्टर. यस बॉल बॉय तिकडे कोणी असेल तर कृपया करून व्हॉलंटियर असेल तर चेंडू घेऊन या. अर्ध्यावर टाकलेला चेंडू होता आणि त्यामध्ये आपण बघू शकता चौकार खेचलाय. स्कोरबोर्ड 3 चेंडू मागे मात्र 5 धाव आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला स्पीडअप ठेवा. बॅटिंग टीमला देखील विनंती असेल. यस साजन करत यांचं धन्यवाद. इथे मात्र चेंडू मैदानामध्ये पुन्हा एकदा यावेळेस आपण बघू शकता तिथे आमचे फायर बीचे ओपनिंग बॅट्समन साजन गरत आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर PPL मध्ये ॲज अ आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजेच ओमसाई संघाचा आयकॉन खेळाडू साजन गरत. ओमसाईचे मात्र ऑनर आपण भविष्यात इकडे उपस्थित आहेत. खूप मोठी मात्र मेंबर्स आहेत. त्यामध्ये चेतन गरत, कल्पेश गरत आणि सत्यम गरत इकडे उपस्थित आहेत. आणि ही 3 तिकडे बघते, त्रिमूर्तीकडून बघत आहे कोण कसा खेळ करतो. इकडे फटका मात्र मिस झाला आहे. यावेळेस आपण बघू शकता एकदा वसेल चांगला चेंडू, सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. शॉर्ट थर्डमॅनला मात्र क्षेत्ररक्षण होताना आपल्याला पाहायला मिळते. स्कोरबोर्डचा विचार केला, स्कोरबोर्ड 6 धावा धावफलकावर. आता मात्र जर बघायला गेले तर आजचा दिवस आणि रात्रीचा विचार केला तर ही 7वा दिवस आणि 7वी रात्र स्पर्धेची पाहायला मिळते. 6 टीमने आगेकूच केलाय. 7वी टीम आज मिळणार आजच्या रात्रीमध्ये जी सुपर 8 मध्ये जाईल. फटका उंच गेलाय, ओव्हर पिच होता. जलिश नावाचा ब्रँडेड फटका सीमा पार, येतोय षटकार. 6 धावा. षटकार असेल त्या भिंतीला डायरेक्ट षटकार असेल तर भिंतीला टच करून कॅच केला तर षटकार दिला जाईल. भिंतीला टच करून क्षेत्ररक्षण केला तर चौकार दिला जाईल, हे लक्षात घ्या. आणि जो टॉवर आहे ऑफसाईडला त्या टॉवरला देखील डायरेक्ट लागला तर षटकार असेल. टॉवरला टच करून कॅच घेतला षटकार दिला जाईल. टॉवरला टच करून क्षेत्ररक्षण केलं तर चौकार दिला जाईल. जी MSCBची लाईन गेलेली आहे, बाबूशा तार गेलेली आहे, त्या तारेला चेंडू लागून कॅच घेतला तर नोट आउट असेल, हे लक्षात घ्या. आणि तारेला चेंडू लागून मैदानाच्या आतमध्ये असला तर ज्या धावा धावल्या जातील त्याच मोजल्या जातील. तारेला चेंडू लागून मैदानाच्या बाहेर गेला तर चौकार, डायरेक्ट बाहेर गेला तर षटकार. नियम मात्र तुम्ही समजून घ्या. आणि इकडे मात्र पहिले षटक संपुष्टात आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर इथे मात्र गुणलेखक सांगतात की 13 धावा धावफलकावर लागल्या जातात 1 गडीच्या मोबदल्यात. एडीजे याच फ्रंट लाईनमध्ये डे अँड नाईट क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. आयोजक शिवसाई सोसायटी आणि जनता राजा ग्रुप यांच्या माध्यमातून पासष्ट प्रीमियर लीग. निरंजनजी घरत हे देखील इकडे उपस्थित झाले, त्यांचं देखील स्वागत. आणि इथे आपण बघू शकतात की गोलंदाजी मार्कवर बघा टायमर ऑन आहे, लक्षात घ्या. इथे मात्र आपण बघू शकता की भरपूर वेळ घेतला पहिल्या ओव्हरसाठी, जवळजवळ तुम्ही 7 मिनिटं घेतलेले आहेत. सुशांत आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता, अगदी बाहेर होता. ऑफसाईडचा माहिर खेळाडू आहे जलीश शेख. जेवढा ऑफसाईडचे स्ट्रोक आहे यांच्या पिटाऱ्यामध्ये आहेत तेवढे कोणाचे नसतील.
एक जलीश शेख आणि मिथुन पागधरे दोन मात्र ऑफसाईडला एक देखणे स्ट्रोक लगावणार एक बॅट्समन आपल्या पाहायला भेटते. यावेळेस मात्र आपण औषधात या डॉट चेंडू येतोय. अक्षरशः मात्र चेंडू खाली राहिला, टप्पा पडल्यावर उडलाच नाही. सबमरीन डिलिव्हरी ज्याला म्हटलं जातं तो आपण बघू शकतात. चेंडू टाकला जातोय. सुशांत 14 धावा 1 गडी बाद आतापर्यंत पाहायला भेटते. गुंगवाडा संघ फिल्डिंग करताना ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, आतमध्ये येऊन टप्पा पडला, बाउन्स झाला. इथे मात्र चांगला बाउन्स पाहायला मिळतोय. खाद्याच्या लेवलला चेंडू निघून जाते कीपरच्या हातामध्ये. मस्तक पे दस्तक, दस्तक के मस्तक देते हुए गेंद निकल जाएगी कीपर के दस्तानों में. डॉट गेंद. 14 धावा 1 गडी बाद आतापर्यंत पाहायला मिळतात. आणि इथे मात्र एक चांगली खेळपट्टी आपण बघू शकता. फायर अप स्थळ क्रिकेट क्लबने इथे आपल्याला तयार करून दिले या स्पर्धेसाठी. आणि त्याच्यामागे मोठी भूमिका असेल ती म्हणजे स्वप्नील गरजची. आणि इथे काय कॅच केलाय, इझी कॅच, कॅचिंग प्रॅक्टिस, मोठा विकेट. जलीश शेख बॅक टू डगआउट. डीजे थँक्यू डीजे मास्टर. नवीन बॅट्समन शशांक मैदानाच्या आतमध्ये जात असताना हलक्या हाताने मात्र खेळण्याचा प्रयत्न केला होता. इकडे मात्र चेंडू बॅटीवर अगदी लो आला आणि त्यामुळे मात्र ज्या अपेक्षा करत होती जेवढ्या स्पीडने येणं गरजेचं इथे मात्र अपेक्षित केलं होतं फलंदाजाने, अपेक्षेनुसार मात्र चेंडू आला नाही आणि त्यामुळे मात्र कॅच उडाला. स्कोरबोर्डचा विचार केला, स्कोरबोर्ड 14 2 गडी बाद. दुसरा विकेट येत असताना जलीश शेखच्या रूपामध्ये. आता दोन्ही बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जे आहेत सूरज आणि शशांक आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक डावा आणि एक उजवा. 2 चेंडू मागे 5 बनवलेत ते म्हणजे सूरजने. शशांक आता मात्र स्ट्राईकवर असेल. एक चांगला बॅट्समन आहे, युवा टॅलेंट शिरगावचा आपल्याला पाहायला मिळते. स्विच हिट यावेळेस फटका कमालीचा, उलटा फुलटा खेळ दिया बल्लेबाजने. आणि यावेळेस मात्र चेंडू जातोय बाउंड्री लाईन पार, येतोय चौकार. 4 धावा. डीजे मिळतोय. आता मात्र तोडफोड करतात फलंदाज, कारण की गेल्या गेल्या मात्र मोठ्या स्ट्रक जाताना पाहायला मिळत आहेत. चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 4 धावा झाले. 18 2 गडी बाद आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर यावेळेस सुशांत पाहायला मिळतात आणि शशांकचा फटका ह्या चेंडूवर कमालीचा. 3 खेळाडू 38 सर्कल बाहेर आहेत. फुटबॉल हलक्या हाताने मात्र ग्लांचा फटका खेळला जातोय. इथे मात्र सेन्सिबल क्रिकेट. मागच्या चेंडूवर मोठा हिट आला, या चेंडूवर सिंगल काढून स्ट्राईक रोटेट केली. स्कोरबोर्ड 1 ने पुढे पोचेल. स्कोरबोर्ड 19 धावा धावपलकावर लागले जातात. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकामधला आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईकवर डाव्या हाताचा बॅट्समन सूरज. यावेळेस 3 फिल्डर 38 सर्कल बाहेर. डीप एक्स्ट्रा कव्हर, मिड विकेट, त्याचबरोबरने डीप स्क्वेअर लेग आपल्याला पाहायला मिळते. आणि उजवा आणि एक डावा आपण बघू शकतात. हे क्षेत्ररक्षण असल्या कारण, हे बॅट्समन असल्या कारणाने क्षेत्ररक्षण चेंज होणार, यात काही वाद नाही. नाईट क्रिकेटमध्ये आपण बघू शकतात की कम्फर्टेबल धावा किती असतील. इथे मात्र आपण अपील केली 55. नोट आउट, उत्साह में ज्यादा विश्वास में कम. आणि इकडे आपण बघू शकता अलाइट डॉट. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 9.50च्या सरासरीने 2 गडी बाद 19 धावा. अगदी 2 षटकासाठी तुम्ही जे वेळ घेतलेला आहे तो वेळ घेतलेला म्हणजेच 12 मिनिटं. बघा 13 मिनिटं आहेत तुम्हाला. 13 मिनिटांमध्ये 3 ओव्हर हे फेकायचे आहेत, हे लक्षात घ्या. गुंगवाडा टीम. डीजे बजाव. येतोय नवीन गोलंदाजी मार्कवर.
12 चेंडू मागे धावा बनवल्यात 19. इथे मात्र जर बघायला गेलं तर 50 धावा जर झाल्या तर एक चांगली मॅच, चांगली लढत पाहायला मिळेल. पॉवर प्ले आता खुललं जात आहे. जे रिस्ट्रिक्शन होतं 38 सर्कलमध्ये राहण्याचं ते हटलं जात आहे. क्रिकेटचा खेळ रंगला जातोय. अक्षरशः मात्र या स्पर्धेला डोक्यावर उचलून धरलंय प्रेक्षकांनी. प्रेक्षक राजा खुश आहे. एक देखणी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. शानदार 16 पाहायला मिळते 2024चा आंबेडकर मैदानावर आयोजक फायर क्रिकेट क्लब 2024चं भव्य आयोजन. फटका स्विंग केला, एक शॉर्ट पिच चेंडूला हुकचा फटका, वन बाउन्स, सीमारेषा पार, येतोय चौकार, 4 धावा. फलंदाजाला ही संधी दिली धावा बनवायची आणि फलंदाजाने मात्र दोन्ही हाताने संधी उचलली. यावेळेस फटका उंच गेलाय. इथे मात्र क्षेत्ररक्षक पोचेल का? पोचला होता, अगदी हातामध्ये चेंडू पडाला आणि इकडे काय करते, टाय रेकिट करण्याचा प्रयत्न. शशांकने देखील इकडे होप सोडले होते. बघायला गेलं तर पहिल्या धावा धावतानाच मात्र इकडे रनआउटची संधी आली होती. अगदी पोहोचला होता एक स्ट्रीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक कॅच पर्यंत आणि अंतिम क्षणाला कॅच हातामध्ये पडून इथे जमिनीला दान केला जातोय. 2 धावा धावपलकावर मात्र ऍड होतील. स्कोरबोर्ड 25, 2 गडी बाद आपल्याला पाहायला मिळतात. 2 ओव्हर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. खऱ्या अर्थाने 7वी टीम आणि उद्या 8वी टीम आणि त्या 8 टीम मध्ये खऱ्या अर्थाने शुक्रवारी जी लढत आहे ती महत्वपूर्ण असेल. हलक्या हाताने फटका सजवला आहे. मिडॉनला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, सिंगल नक्की असेल. 1 धाव मात्र नक्की मिळेल. स्कोरबोर्ड 26, 26 धावा धावपलकावर. चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 3. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर डबल, तिसऱ्या चेंडूवर सिंगल. अशा रीतीने आतापर्यंत 7 धावा खर्च करतो इकडे गोलंदाज. काही घडलंय काय बिघडलंय मात्र आपल्याला कळतंय. यावेळेस 2 ओव्हर 3 चेंडू मागे. 32वं वर्ष आहे. 32व्या वर्षामध्ये चॅम्पियन बनणार कोण, प्रश्नचिन्ह पडलंय. यावेळेस आतमध्ये येऊन फटका खेळलाय. यावेळेस मनगटीचा प्रहार परंतु फसलाय आणि एक साधा कॅच ड्रॉप. क्रिकेटच्या खेळामध्ये मात्र कित्येकदा कॅच ड्रॉप होत आहेत. त्यामधील एक मात्र आपण बघू शकता. जर बघायला लागलं या स्पर्धेचा अजून एक कॅच ड्रॉप पाहायला मिळते. नाईट स्पर्धेमध्ये बहुतांशी कॅच सुटले जातात आणि इझी कॅचेस देखील सुटले जातात. सलग दोन्ही बॅट्समनला जीवनदान देत असताना क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय आपल्याला सुयोग. सूरज फटका सजवला, मिडल टू मिडल आला नव्हता परंतु इकडे कॅच देखील ड्रॉप होत आहे. आता स्विच हिट आणि लो फुल टच. यावेळेस आपण बघू शकता व्हेरिएशन करण्याच्या नादामध्ये फुल टच चेंडू हाताळला आणि बाउंड्री लाईनच्या पार रिव्हर्स स्वीप मध्ये चेंडू पाठवलाय शशांकने. एडीजे थँक्यू डीजे मास्टर. आतापर्यंत 3 चौकार शशांकच्या बॅटमधून आलेत आणि बघायला गेलं तर 31 धावा धावपलकावर लागल्या जात आहेत. स्विच हिट, रिस्की स्ट्रोक 2 वेळा खेळला आणि दोन्ही वेळेस सक्सेसफुल पाहायला मिळाला. इथे मात्र डाऊन द लेग साईड पंचाने लाईन चेक केली. ICC रूल क्रमांक 22 दर्शवलं जात आहे. फाईटचा इशारा येतोय. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 32. बघा अगदी बरोबर 32व्या वर्ष आणि 32 आकडा स्कोरबोर्डला येतोय. 32वर 2 विकेट. फटका स्विंग केला, उंच गेला. आता मात्र नाही थांबणार. इथे संधी देणार फलंदाजाला तर संधीचा फायदा उचलला जाईल. आउट ऑफ द पार्क, षटकार, 6 धावा. डीजे थँक्यू डीजे मास्टर. सहा धावा आणि 6 धावाने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकता यावेळेस 38 धावा धावपलकावर. चेंडू फेकून मात्र 3 षटक इकडे समाप्त झाले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 38 धावा धावपलकावर लागले जात आहेत. येणारे अजून चेंडूचा विचार केला तर चेंडू 18 असतील पहिल्या इनिंगचे. म्हणजे 3 ओव्हर संपले, 3 ओव्हर बाकी आहेत आणि सूरज मात्र स्ट्राईकला. तर दोन्ही बॅट्समनला संधी मिळाली आहे. कॅच ड्रॉप झालेले आहेत.
जेव्हा जेव्हा कॅच सुट्टी क्रिकेटच्या खेळामध्ये तेव्हा तेव्हा बॅट्समन धावा बनवतो, यात काही वाद नाही. आणि शशांक इकडे ऑन फायर पाहायला मिळतोय. 7 चेंडूमध्ये 22 धावेची तुफानी खेळी खेळत असताना आतापर्यंत पाहायला मिळतं आणि नॉन स्ट्राईकला आहे. 4 मध्ये 6 वर खेळतोय सूरज. 38 थबा 2 गडी बाद. प्रोजेक्टर स्कोरचा विचार केला तर 77 इकडे पाहायला मिळते, जो या रणगतीने जर सुरू राहिला तर 77. चांगला चेंडू आहे, गोलंदाज पाहायला मिळते तो म्हणजे सुशांत. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळला आणि इकडे डीपमध्ये येत असताना पॉईंटच्या भागामध्ये 2 धावा पूर्ण करतील. 2 धावेनिशी स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विषय केला 40. नरोत्तमजी पाटील यांना मी विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावर या, आपलं स्वागत आहे. नरोत्तमजी पाटील यांना मी विनंती करेल आपण मुख्य व्यासपीठावर या, आपलं स्वागत आहे. मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा. चेंडूचा विचार केला, पहिलाच चेंडू आणि डबल आलेले. गुड बॉल. यावेळेस क्रीजमध्येच अगदी हात खोलण्याची संधी दिली नाही. पायामध्ये चेंडू टाकला जातोय. 1 धाव असेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 41-41. अगदी मात्र मोठ्या धावा स्कोरबोर्डला लागल्या जातात, कारण की मॉडर्न शिरगाव सांगितलं म्हणजे धारदार गोलंदाजी त्यांच्याकडे आपल्या नेहमीच पाहायला मिळते. आणि त्यांच्या विपक्षामध्ये तुम्हाला सेकंड बॅटिंग करायची आणि चेसिंग करताना अवाक्याच्या बाहेर टोटल गेली नाही पाहिजे. इथे 41 झालेले आहेत. अजूनही मात्र 16 चेंडू आहेत आणि 16 चेंडूमध्ये किती धावा बनतील? 60च्या मध्ये थांबवण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. इकडे मात्र डाऊन द ऑफ साईड वाईटचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धाव. स्कोरबोर्ड 42-42. कोंगवाडा टीमकडे देखील एक ताकदवर बॅटिंग साईड आहे, परंतु इकडे मात्र रजनी क्रिकेट आहे, नाईट क्रिकेट आहे. आणि नाईट क्रिकेटमध्ये मात्र एका ओव्हरमध्ये 10ची सरासरी मोठी सरासरी मानली जाते. 42 धावा धावपलकावर लागल्या जातात. आमच्या मान्यवर मुख्य व्यासपीठावर आले, त्यांचं स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. वेलकम सर. 42 धावा धावपलकावर लागले. 2 गडी बाद. चांगली पार्टनरशिप आता बिल्ड केलेली आहे. शशांक 7 मध्ये 22 वर. आणि यावेळेस फटका फसलाय, उंच गेलाय. इथे क्षेत्ररक्षक कॅच करणार. गुड कॅच. यावेळेस मिडानचं क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय आणि यावेळेस चांगली कॅचिंग करताना पाहायला मिळते. विकेटचं पतंग एडीजे. अगडीचे मास्टर 8 मध्ये 22 धावेची खेळीकडे केली शशांकने आणि बॅक टू डग आउट. यावेळेस चांगली कॅचिंग. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये करण हार्ड हिटर बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि यावेळेस स्ट्राईकवर असेल. चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 3 चेंडू अजूनही बाकी आहेत 4थ्या षटकामधले. करण आणि सूरज ही जोडी तर सूरज इकडे मात्र एक बाजूला पाय रोवून आहे, पाय जमवलेत. 6 मध्ये 9 बनवतोय आणि 3 गडी बाद 42 पाहायला मिळते. स्ट्राईकला करत मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र चेंडू काय हरकत करतोय ही मात्र शहानिशा केली सूरजकडून करणने आणि स्ट्राईकवर गेलाय. पहिला चेंडू फटका स्विंग केलाय. पहिला चेंडूवर मी पहिलेच म्हटलं ताकती खेळाडू आहे, मोठ्या हिटके जाणारा खेळाडू आणि पहिल्याच चेंडूला मात्र पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पार. येतोय षटकार. 6 धावा डीजे. थँक्यू डीजे मास्टर. चला तिकडे बॉल बॉय असेल तर त्याला विनंती असेल की आपण MSCB कॉलनीतला चेंडू घेऊन यायचंय. मॅच बॉल आलेला लगेच मात्र आपण बघू शकता सुपर कामगिरी बॉल बॉयची देखील पाहायला मिळते. 6 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 48 धावा धावपलकावर लागले जात आहेत. आताच्या षटकामध्ये धावा खर्च केला त्या म्हणजे 10. चेंडू फेकून झाले 4. गोलंदाज सुशांत आपल्याला पाहायला मिळते. चांगला चेंडू, तेवढा चांगला फटका सरळ बॅटिंगने लॉंग ऑफ रिजनला. इकडे मात्र क्षेत्ररक्षण होणार.
एक धाव आणि 1च्या 2 झाले. इकडे मात्र 2 धाब्यानिशी स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 50 आपल्याला पाहायला मिळते. अर्धशतकीय खेळी इकडे मात्र मॉडर्न शिरगाव पूर्ण करत असताना आपल्याला पाहायला मिळते. 50वर 3 गडी बाद, 3 ओव्हर 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. शेवटचा चेंडू पण याला मात्र चांगला फटका कव्हरच्या ठिकाणी, तिथे मात्र क्षेत्ररक्षक अगदी पुढे पडतोय. एक धाव आणि इथे एकच धाव मिळेल. 4 षटके इकडे समाप्त झालेले आहेत. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 51 धावा धावपलकावर लागल्या जात आहेत. बरोबर 13ची सरासरी लगभग इकडे मेंटेन केलेली आहे बॅटिंग टीमने. येणारे 12 चेंडू बाकी असतील आणि 12 चेंडूमध्ये किती धाव ते बघूया. डीजे नचिकेत गोलंदाजी मार्कवर. यानंतर होणारी मॅच अयांश 11 केळवे आणि त्यांच्या विरुद्ध मित्र परिवार दांडी. नेक्स्ट मॅच असेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला ऑफिशियल कॉल असतील. इनिंग ब्रेकमध्ये या टॉस केला जाईल. अयांश 11 केळवे आणि मित्र परिवार दांडी 2 टीममध्ये नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. इनिंग ब्रेकमध्ये या कॅप्टनला विनंती आहे, टॉस केला जाईल. टॉस बॉक्समध्ये गोलंदाज नचिकेत तयार. आतमध्ये खेळण्याचा प्रयत्न. इकडे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण कीपरच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळते. सुपर मात्र कामगिरी होत असताना क्षेत्ररक्षण तुमचं चांगलं असणं गरजेचं आहे. अयांश 11 केळवे आणि मित्र परिवार दांडी नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू झाले ते म्हणजेच पहिला चेंडू मात्र इकडे डॉटचा आलाय. दुसरा चेंडू राऊंड द विकेट. फटका फसलाय, उंच गेलाय. फॉलो थ्रो मध्ये मात्र गोलंदाज होता येतोय आणि पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. थोडं मात्र चिंतेचं वातावरण आहे गुंगवाडा संघाच्या. इथे बघायला गेलं तर वारंवार कॅच ड्रॉप होत आहेत. अगदी सोपे कॅचेस ड्रॉप होत आहेत. बॅट्समन इकडे मात्र चुकी करतोय, परंतु चुकी क्षेत्ररक्षकाकडून देखील होताना आता मात्र गोलंदाज कोणाला चिडू देखील शकत नाही, कारण स्वतःनेच चुकी केले. फॉलो थ्रो मध्ये हा सोपा झेल होता, तो सोपा झेल मात्र टिपता आला नाही. आणि इकडे मात्र एक धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. आता शॉर्ट चेंडू आहे, खराब चेंडू आहे, जागा बनवली आणि फलंदाजांना सांगितलं थँक्यू व्हेरी मच. सूरज इकडे हात खोलतोय. 6 धावा. एनडीजे थँक्यू डीजे मास्टर. 6 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 58 स्कोर कार्डवर लागले जातात. अगदी अर्ध्यावर टाकलेला चेंडू होता आणि त्याला मात्र पुरेपूर समाचार घेतला. व्हॉलेंटियर असेल तर तिकडे जाऊन बघा, मात्र चेंडू शोधून आणायचा आहे. एक धाव. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 59 धावा धावपलकावर लागले जात आहेत. 4 वर 4 चेंडूचा खेळ झाला. 59 स्कोर कार्डवर. यावेळेस आपण बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये अर्ध्यावर टाकल्या चेंडू होता आणि लॉंग लेग फायनलला मात्र सुपर स्ट्रोक लगावला फलंदाजाने. शॉर्ट चेंडू आहे, करंचा फटका डीपमध्ये येत असताना स्क्वेअर लेग रिजनला इकडे क्षेत्ररक्षक टू बाउन्स चेंडू अडवला जातोय. एक धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावेसाठी जात असताना इकडे काय करताय, विकेटचा पतंग. यावेळेस मात्र गुड थ्रो, ॲक्युरेट थ्रो पाहायला मिळाला आणि त्यामुळे मात्र बघायला गेलं तर रनआउटमध्ये इथे परतावा लागतंय करणला.
थँक्यू डीजे मास्टर. नेट बॅट्समन ध्रुवेश. ध्रुवेश आपल्याला पाहायला मिळतोय नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू असेल पाचव्या षटकातला. अजूनही यानंतर एक षटक येणं बाकी आहे पहिल्या इनिंगचं. स्कोरबोर्ड 59 धावा. अगदी शॉर्ट चेंडू होता. इकडे मात्र चुकलाय फलंदाज परंतु कीपर देखील बीट झालाय आणि इकडे मात्र बाईच्या रूपात ही एक धाव. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 61 5 षटकाच्या समाप्तीनंतर शेवटचं षटक असेल. मात्र कोण घेऊन येईल बघूया गोंगवाडा टीमकडून. यावेळेस आपण बघू शकतात 61 झालेले आहेत. अगदी मात्र सुपर बॅटिंग करत असताना मॉडर्न शिरगाव पाहायला मिळते. सुरुवात थोडी खराब झाली होती मॉडर्न शिरगाव संघाची. दुसऱ्या चेंडूवर विकेट आला होता आणि त्यानंतर मात्र चलित शेखच्या बॅटमधून षटकाराला शशांकने मात्र चांगली बॅटिंग केली. 8 मध्ये 22 बनवल्या आणि आता मात्र बघायला तर करणच्या बॅटमधून देखील एक षटकार पाहायला मिळाला. परंतु इकडे ज्यांनी पाय जमवलेत सूरज जो मात्र 8 चेंडूमध्ये 16वर खेळतोय त्याला आता मात्र कुठे ना कुठे इथे धावा बनाव्या लागतील शेवटच्या षटकामध्ये. 61 स्कोर कार्डवर आणि ध्रुवेश आपल्याला पाहायला मिळते स्ट्राईकवर असेल. गोलंदाजी मार्कवर येत असताना शेवटचं षटक यश ज्याने या इनिंगचं पहिलं षटक हाताळलं होतं तो मात्र गोलंदाज आता शेवटच्या षटकामध्ये आलाय गोलंदाजी मार्कवर. 6वं आणि अंतिम षटक पहिल्या इनिंगचं आपल्याला पाहायला मिळते 61 स्कोर कार्डवर. पहिला चेंडू घेऊन तयार. चला स्पीडअप तेव्हा खेळायला गोंगवाडा टीम. पहिला चेंडू व्हेरी फर्स्ट बॉल अगदी ओव्हर पिच ऑन साईडला खेचून मारलाय. इकडे मात्र क्षेत्ररक्षक आणि काय घडतंय रनआउट असेल. इथे सूरज तयार नव्हता मात्र ध्रुवेश एकटाच धावून पडला आणि त्यामध्ये मात्र रनआउट विकेट. अंतिम क्षणाला गरज होती. सेट झाला होता नजर बसली होती आणि त्यामध्ये मात्र बाद केलं सूरजला. एडीजे थँक्यू डीजे मास्टर. अमीर नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जातोय. यावेळेस आपण बघू शकतात की सूरज थोडा नाराज रनआउटच्या रूपामध्ये परतला आहे मैदानाच्या बाहेर. बॅट्समॅन इन ॲट नंबर 7 अमीर आपल्याला पाहायला मिळते स्ट्राईकवर. ध्रुवेश 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या चेंडूवर सिंगल पाहायला मिळते. 62 स्कोर कार्डवर आतापर्यंत लागले जात आहेत. 5 चेंडूचा खेळ बाकी. यानंतर होणारी मॅच अयांश 11 केळवे आणि त्यांच्या विरुद्ध मित्र परिवार दांडी. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती टॉससाठी या. फटका स्विंग केलाय उंच गेलाय. क्षेत्ररक्षक नाहीये मागे. 1 बाउन्स सीमारेषा पार. यावेळेस चौकार फील्ड प्लॅनला खेळलं जात आहे. 4 धावा. एडीजे चार धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 66 ऋतिक पाटील इकडे आलेले आहेत आणि शुक्रवारी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार कारण की त्यांच्या संघाने क्वालिफाय केले ते म्हणजे सुपर 8 मध्ये. यंग स्टार सारखे खेळले. फटका बसलाय उंच गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. 2 खेळाडू इकडे भांडत होते परंतु इकडे कॅच घेतली ते म्हणजे स्कीपरने. विकेट. डीजे तिसऱ्या चेंडूवर मात्र विकेट येत असताना चौकारानंतर स्कोरबोर्ड 66 66. शॉर्ट पिच चेंडू होता. फटका इकडे इबाद राजेचा फसलाय. यावेळेस कॅच होणार का. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा पोहोचतोय. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप.
तिसरा ते चौथा कॅच ड्रॉप झाला. मी म्हणेल की स्कोरबोर्डला जे 67-68 आतापर्यंत पाहायला मिळत आहेत त्याच्यामागे मोठी भूमिका क्षेत्ररक्षकाने केलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. वारंवार कॅचेस ड्रॉप होताना सूरजचा कॅच ड्रॉप झाला, शशांकचा कॅच ड्रॉप झाला, त्यानंतर जर बघायला गेलं तर इथे इबाद राजेचा देखील कॅच ड्रॉप होताना. स्कोरबोर्डचा विचार केला स्कोरबोर्ड 2ने पुढे जा 68 लॉर फुलटॉस होता. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडूला इथे बीट झालाय बॅट्समन. अगदी खराब चेंडू होता आणि त्यावर मात्र एकही धाव नाही. डॉट चेंडू येतोय. चेंडू झाले ते म्हणजे 5 शेवटचा चेंडू पहिल्या इनिंगचा आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू पहिल्या इनिंगचा 68 स्कोर कार्डवर आणि शेवटचा चेंडू पुलचा फटका गॅपमध्ये आहे. 6 धावा मिळतील. षटकार येईल. 6 धावेनिशी स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 74 74 धावा धावपलकावर लागले जातात आणि 75 धावेचं आता मात्र आव्हान असेल ते म्हणजेच गुंगवाडा संघाला. हॅलो सर्व क्रीडा रसिक तसेच खेळाडू प्रेक्षक वर्ग आणि मान्यवर आमचे जे मान्यवर बसलेले आहेत सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत. येथे फायर क्रिकेट क्लब आयोजित नाईट क्रिकेट स्पर्धेचं हे तब्बल 33वे वर्ष आणि या 33व्या वर्षामध्ये आपणा सर्वांचं येथे हार्दिक स्वागत आहे. स्पर्धा म्हटली की स्पर्धा यशस्वी करण्यासाठी दानशूर व्यक्तींचा आधार लागतो. कुठल्याही दानशूर व्यक्तींच्या आधाराशिवाय ही स्पर्धा किंवा कुठलीही स्पर्धा पार पडू शकत नाही. तर ही स्पर्धा आम्हाला पार पाडण्यासाठी ज्या दानशूर व्यक्तींचं येथे सहकार्य लाभलेलं आहे तसंच ज्या ज्या व्यक्तींचा आम्हाला आधार लागलेला आहे या सर्वांचं मी येथे आभार प्रदर्शन करतो आहे. यामध्ये आमचे पास्था गावचे जावईच म्हणजे सन्माननीय विनोद पुजारी साहेब तसेच राजेश पाटील साहेब हॉटेल सायलीनचे मालक, हॉटेल स्टॉप ओव्हर नागझरी यांचे मालक सन्माननीय राजेश अण्णा तसेच ठाकूर आयकॉन ठाकूर नगरी ठाकूरधाम यांचे ओनर सन्माननीय पवनसिंग ठाकूर, अजित सिंग तसेच तेंडुलकर साहेब, इंद्रप्रस्थ पेट्रोल पंप पास्थ, माननीय भाग्येश गरात पास्थनाका स्थानिक नेते तसेच आतिश चौधरी सन्माननीय स्थानिक नेते. प्रॅक्टिस मेन पिचवर करू नका ही विनंती आहे. कार केअर सेंटर यांचे प्रोप्रायटर सौरभ अनिल हे सुद्धा मला इथे मदत करत असतात. ट्रॉफी वगैरे नेऊन ठेवणे तसेच इतर सहकार्य लाभतात. प्रीतम पाटील साहेब सालवड, मंगलमूर्ती ज्वेलर्स चित्रालय यांच्याकडून सुद्धा आम्हाला मंगलम ज्वेलर्स चित्रालय यांच्याकडून सुद्धा आम्हाला आर्थिक सहाय्य लाभलेलं आहे. तसेच आनंद तातुसकर साहेब बोईसर, सन्माननीय विजय भोपार्डीकर साहेब, सन्माननीय पंकज राऊत साहेब, नेहा ट्रान्सपोर्टचे मालक उमेश राऊत, सन्माननीय दिनेश मधुकर तारवी साहेब राजकीय नेते. मालिकावीरसाठी स्पोर्ट्स सायकलचे अवॉर्ड दिलेले आहे ते म्हणजे माननीय श्री संजय देसले आणि श्वेता देसले मॅडम ज्यांचा कालच वाढदिवस झालेला आहे. क्रिकेट तसेच आपल्याला ह्या सामन्यासाठी पंच लाभलेले आहेत ते म्हणजे अक्षय नाईक, कैलास पागदरे दांडी यांचासुद्धा इथे आभार मानतो. त्याचप्रमाणे डी जे ऑपरेटरसाठी आम्हाला इथे सहकार्य मिळतं सुयोग गरत, बॉलबॉय म्हणून मीत गरत व त्यांचे सहकारी. तसेच डी जे आणि मंडप आपल्याला इथे कमी मोबदल्यामध्ये उपलब्ध करून दिले ते उत्कर्ष डेकोरेटर्सचे सदा गरत यांचासुद्धा आभार. स्कोरर म्हणून आम्हाला इथे आयुष गरत, कर्णेश पाटील हे मदत करतात. तर आयुष गरत यांचा मात्र आज वाढदिवस आहे, ते अजून आलेले नाहीत. नक्कीच आपण इथे जोरदार त्यांचा वाढदिवस साजरा करणार आहोत. नंतर समालोचनासाठी आम्हाला इथे स्वास्तिक पाटील
आणि प्रीतम घरात उर्फ गोट्या मैदानावर आम्हाला इथे मदत करतात, जे विकेट बनविणे तसेच इतर कामासाठी खूप गरजेचे असते ते मदत करण्यासाठी निरंजन उर्फ बाऊ, अंकुश बाळा, प्रियेश, यज्ञेश, तन्मय रोशन राऊत, दिवेश, मित, उमेश, राकेश उमेश, मयुरेश, फायर एबीचे खेळाडू तसेच केतन राऊत, दिनेश पप्प्या, मोठा केतन, किरण, सुयोग रमेश गरत, रत्नेश राऊत, भरत टमन, कल्पेश, पुष्कर, कृपेश, तन्मय गरत, प्रसाद राऊत, जयमंगल मुन्ना तसेच चुकून कोणाचं जर नाव राहिलं असेल तर क्षमस्व. अजून मदत केलेल्यापैकी या सर्वांचा आभार. आर्थिक मदतमध्ये तुषार संखे, मान्य तुषार संखे, स्वरा युवा ग्रुपचे संस्थापक तसेच डॉक्टर विश्वास वळवी साहेब, अध्यक्ष विश्वास फाउंडेशन, फायर क्रिकेट वीरेंद्र शेखावत साहेब, कम्फर्ट रबर कंपनीचे मालक, संजय नारायण पाटील, सरपंच सालवड, श्री कीर्तेश साईनाथ घरात, उपसरपंच सालवड, श्री गिरीश राऊत साहेब सालवड, अविनाश कोरे यांच्या स्मरणार्थ, कैलासवासी अविनाश कोरे यांच्या स्मरणार्थ कोरे बंधू यांच्याकडून सुद्धा आर्थिक मदत मिळालेली आहे. तसेच माननीय श्री प्रशांत राऊत सालवड, मिलन ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर, तसेच श्री मनोज ठाकूर सालवड, माजी उपसरपंच अमोल मोरे सालवड, राजू बोरसे साहेब, यूट्यूबसाठी अतुल अबली, मेहुल कॅमेरामॅन यांचेसुद्धा आभार. तसेच साई माऊली डेव्हलपर सरावली, माननीय श्री कल्पेश पिंपे, स्थानिक नेते परनाई, माननीय श्री संदीप तुकाराम घरत, पास्तळनागा डायमेकर, माननीय विश्वास पाटील नवली, बॉयलर व्यावसायिक, माननीय श्री अरुण पांडुरंग घरात पास्तळ, माननीय श्री चेतन घरात घ्यासवाडी, माननीय श्री महेश भाऊ बारी, माननीय श्री स्वप्नील रामचंद्र घरत, उपसरपंच माजी उपसरपंच परनाई, माननीय श्री राजेंद्र कोंड्रा साहेब. त्यानंतर आपण इथे जे आकर्षक चषक पाहतो हे आकर्षक चषक आम्हाला मिळालेले आहेत. माननीय श्री दीपक राऊत साहेब, राष्ट्रीय अध्यक्ष हिंद केसरी श्रमिक सेना यांच्याकडून त्यांचेसुद्धा आभार. तसेच विशेष सहकार्य आम्हाला येथे लाभलेलं आहे आमचे लाडके सर्वांचे नेते माननीय श्री विदुर भाऊ पाटील, माननीय श्री गोपीनाथ भाऊ घरत, माननीय श्री हरेश घरत, माननीय श्री गणेश भीमराव घरत, माननीय श्री अंकुश घरत, माननीय श्री अजय पंढरनाथ घरत, आपले सरपंच साहेब अनंत सोमन साहेब, माननीय श्री उमेश घरत, माननीय श्री मनोज संखे परनाई, माननीय श्री विवेक देशपांडे साहेब. तसेच पाण्याची व्यवस्था आम्हाला इथे उपलब्ध करून दिलेली आहे माननीय श्री मंगेश भोईर साहेब. तसेच फायर क्रिकेट क्लबचे सर्व कार्यकर्ते, या गावातील सर्व नागरिक, ग्रामपंचायत पास्तळ, रॉकस्टार ग्रुप, शिवसाई ग्रुप, ओमसाई ग्रुप, गॅसवाडी ग्रुप, जांताराजा ग्रुप, यंगस्टार ग्रुप, आर डी ग्रुप, युवा खेळाडू, अनबिटेबल ग्रुप, फायर ए बीचे सर्व खेळाडू आणि तसेच कळत नकळत पडद्यामागून सुद्धा ज्यांनी मदत केलेली आहे, चुकून कोणाचं जर नाव राहून गेलं असेल तर क्षमस्व. या सर्वांचं आम्ही येथे आभार मानतोय ज्यांनी आम्हाला ही टुर्नामेंट यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य केलेलं आहे. त्यानंतर विशुभाऊ मित्रपरिवार दांडी संघाचे सिनियर खेळाडू येथे उपस्थित आहेत. त्यांना मी येथे निमंत्रित करेल. त्यांनी मंचावर यायचं आहे आणि आसनस्थ व्हायचं आहे. आणि चला आता वळूया आपण या सामन्यातील समालोचनाकडे. तर तब्बल 75 धावसंख्येचं आव्हान घेऊन मैदानामध्ये उतरलेला आहे तो गुंगवाडाचा संघ आणि समोर एक मोठा संघ तो म्हणजे मॉडर्न संघ. मॉडर्न संघाबद्दल बोलायचं झालं तर त्यांचा आवडता जर मैदान कुठला असेल तर नक्कीच मी ह्या आपल्या आंबटगोड मैदानाचं नाव घेईल. कारण प्रत्येक वेळेला जलीस शेख असो कुठलाही खेळाडू असो प्रत्येक वेळेला त्यांनी येथे आवर्जून स्टेटमेंट दिलेले आहे की पालघर जिल्ह्यामधील आमचं आवडतं जर कुठलं मैदान असेल तर ते म्हणजे हे आंबटगोड मैदान आहे. त्यामुळे कुठलीही आंबटगोडवरची स्पर्धा असू दे ते आवर्जून आपली उपस्थिती येथे नोंदवितातच. हे मी लहानपणापासून पाहत आलो आहे मॉडर्न शिरगावला या संघाला येथे खेळताना आणि त्यांचं नक्कीच मी धन्यवाद देईल आभार मानेल की आमच्या प्रत्येक स्पर्धेमध्ये ते उपस्थिती नोंदवितात. तर विशुभाऊ यांचं मात्र येथे आगमन झालेलं आहे. विदुर भाऊ आणि सुधीर भाऊ यांना मी येथे निमंत्रित करेल. त्यांनी दोघांनी सुद्धा आपल्या या लाडक्या खेळाडूंचा सिनियर खेळाडूचा सत्कार करायचा आहे. यूट्यूब कॅमेरामॅन मेहुल यांना मी येथे
सांगेल की कॅमेरा येऊ द्यायचा आहे स्टेजवरती. एक खूप सिनियर खेळाडू आहेत, मोठे खेळाडू आहेत विशुभाऊ. अगदी लहानपणापासून मी यांना इथे खेळताना पाहतोय आणि आजही ते उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतायत. आपल्या गोलंदाजीवरती भल्या भल्या फलंदाजांना चकवतायत. तर नक्कीच विशुभाऊ तुमचं स्वागत आहे फायर क्रिकेट क्लबतर्फे या आपल्या लाडक्या आवडत्या आंबटगोड मैदानावर. तर वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. आणि विशेष म्हणजे 33 वर्ष झाली ते येथे खेळतात. पहिल्या वर्षापासून एकही नाईट क्रिकेट स्पर्धा त्यांनी चुकवलेली नाही. त्यासाठी मात्र विशुभाऊसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. म्हणजे ते पहिल्या वर्षापासून या नाईट क्रिकेट स्पर्धेचा एक भाग आहेत, खेळाडू आहेत. आणि प्रत्येक वर्षी ते अजमेरला सुद्धा जातात, पावागडला सुद्धा जातात. विशेष म्हणजे ते पायी जातात. तर नक्कीच कौतुक असेल विशुभाऊ यांचा. आणि स्वागत पुन्हा एकदा. तर या दरम्यान मात्र या नाईट क्रिकेट स्पर्धामध्ये आपण पाहतोय बरेच झेल सुटत आहेत आणि झेल महाग सुद्धा पडतायत संघाला. आता सुद्धा एक झेल सुटलेला आहे. धावसंख्या मात्र होईल ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा. तब्बल 75 धावसंख्येचं आव्हान ठेवलेलं आहे ते मॉडर्न संघाने. आजच्या नाईटमधील रंगणारे सामने आहेत ते म्हणजे पहिला सामना झालेला आहे सालवड हर्ष वर्सेस खैरापाडा बोईसर. यामध्ये खैरापाडा बोईसर संघाने विजय संपादन केला आहे. त्यानंतर आजचा दुसरा सामना मॉडर्न शिरगाव वर्सेस गुंगवाडा. त्यानंतरचा होणारा पुढचा सामना रंगणार आहे अय्याश 11 केवे वर्सेस मित्रपरिवार दांडी. आणि त्यानंतरचा सामना असेल तो विनर्स टेंबोडे पालघर वर्सेस फ्रेंड सरावली. आणि रोज आपण या नाईटमध्ये 8 संघ बोलवतो. या 8 संघामधून एक संघ थेट पोहोचणार आहे तो क्वार्टर फायनलमध्ये. आणि शुक्रवारी मात्र येथे अंतिम सामन्याचा थरार रंगणार आहे. नक्कीच कुठला संघ जिंकतोय ते आपल्याला शुक्रवारी समजणार आहे. प्रत्येक संघाची इच्छा असते की ही फायर क्रिकेट क्लब स्पर्धेची जी नाईट क्रिकेट स्पर्धा असते एक मानाचा चषक आहे पालघर जिल्ह्यामधील. या चषकावर नाव करण्याची इच्छा तर सर्वच संघांना असते. मात्र ही संधी भेटणार आहे कुठल्या तरी एकाच संघाला जो या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणार आहे त्याच संघाला ही संधी मिळणार आहे. तर आताचा हा चेंडू थडम्यांच्या दिशेने गेलेला चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत एक धाव सहज पळून काढतील. धावसंख्या मात्र एक नाही वाढेल. धावसंख्या पोहोचेल ती 10 धावेवरती. या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट खेळ करावा लागणार आहे जर कुठल्याही संघाला या स्पर्धेमध्ये अंतिम विजेतेपद पटकावायचं आहे. फक्त फलंदाजी आणि गोलंदाजीच्या बळावर आपण कुठलाही सामना जिंकू शकत नाही. तर त्याला क्षेत्ररक्षणाची मोठी साथ हवी असते. या तिन्ही क्षेत्रामध्ये जो कामगिरी करेल तोच या स्पर्धेमध्ये टिकून राहील. कारण आपण एक सामना पाहिला होता पहिल्याच दिवशी. यामध्ये पोफरन संघानं एक चेंडू आणि 2 धावा असताना एक सहज सोपा असा झेल सोडला होता आणि या स्पर्धेमधून बाद झाला होता तो संघ. उत्कृष्ट कामगिरी केली होती पोफरन संघाने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. आता मात्र उंच मारलेला चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल आणि सहज सोपा असा झेल होतोय. तर झेल घेतल्यानंतर गोलंदाजाचा सुद्धा चांगला आत्मविश्वास चांगला वाढत असतो. तर गोलंदाजाला साथ हवी असते क्षेत्ररक्षणाची. जर चांगली गोलंदाजी करायची असेल जर मिस चेंडू केला झेल सोडला तर नक्कीच थोडासा नाराज सुद्धा होतो गोलंदाज आणि त्याचं थोडंसं दडपण सुद्धा वाढलेलं असतं. तर फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज जाईल तो म्हणजे आदेश. अय्याश 11 केवे संघाचा कुठलाही येथे खेळाडू उपस्थित असेल तर समालोचन कक्षाची भेट घ्यायची. तर प्रत्येक संघाला इथे नक्की नमूद करेल की कुठलीही स्पर्धा असो आपण शिस्त पाळायची आहे जेणेकरून आयोजकाला कुठलाही त्रास होणार नाही. सामने वेळेमध्ये चालू झाले पाहिजे. कारण नाईट क्रिकेट स्पर्धा म्हटली तर वेळेत सामने संपले पाहिजे. कारण आता पहिल्यासारखं राहिलं नाही. सर्वांना आपले
उद्योगधंदे तसेच नोकरी सांभाळायची असते, पूर्ण रात्र जागरण करून पुढच्या दिवशी आपण नोकरीधंदा किंवा कामधंद्यावर जाऊ शकत नाही. आपण सामने 2 वाजेच्या आत संपवण्याचा प्रयत्न करत असतो, मात्र त्यासाठी आम्हाला संघाचं सहकार्य गरजेचं असते. जर आपण वेळेत उपस्थिती नोंदविली तर आपण वेळेत सामनेसुद्धा संपवू शकतो, जेणेकरून आपण दुसऱ्या दिवशी फ्री होऊ शकतो. तर कृपया सर्व संघांना येथे विनंती करेल, शिस्त पाळायची आहे, वेळेत यायचं आहे. आताचा मात्र हा चेंडू उंच मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू जातोय तो थेट गोलंदाजाच्या हातामध्ये फॉलो थ्रोमध्ये आणि एक निर्धाव चेंडू जाईल. तर दडपण मात्र नक्कीच वाढणार आहे, कारण तब्बल 75 धावसंख्येचं आव्हान आहे. आतापर्यंत ह्या मैदानावरती ह्या धावा झालेल्या आहेत. ह्या दोन्ही फलंदाजाला सुद्धा माहिती आहे, नक्कीच प्रयत्न करतील. तेरा धावा मात्र झालेल्या आहेत. आता मात्र हा चेंडू जातोय तो नो मॅन्स लँडच्या क्षेत्रामध्ये जाईल, सीमारेषेच्या बाहेर चौकार. या चौकारानंतर थोड्याशा टाळ्या वाजतायत गोंगवाडा संघाच्या तंबूमध्ये, कारण त्यांना चौकार षटकारांची खूप गरज आहे. 75 धावसंख्या जर चेस करायची असतील तर दुसरं षटक संपते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 17 धावीवरती. नक्कीच वळूया एक सुमधुर संगीताकडे. DJ अगदी 3 षटकाच्या समाप्तीनंतर 17 वर 3 गडी बाद. यस, बड्डे बॉय इकडे आलेला आहे, आयुष घरत. याचा आज वाढदिवस आहे. फायर क्रिकेट क्लबकडून, पासळकराकडून, सर्वांकडून तुला वाढदिवसाच्या हार्दिक 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 शुभेच्छा. हॅपी बड्डे आयुष. आमचे स्कोरर आहेत आणि आज त्याचा वाढदिवस आहे. हॅपी बड्डे. इथे मात्र 17 वर 3 गडी बाद, 2 ओव्हर 1 चेंडूचा खेळ झालेला आहे. 23 चेंडू आणि 23 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 58 धावा. 75चा पाठलाग सुरू आहे. मोठं टार्गेट. सूरज अगदी अर्ध्यावर चेंडू होता, बॅट अगोदरच फिरली जात आहे. टप्पा पडल्यावर किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय, स्टंपला जकडून. अगदी आपण बघू शकतो जलीश शेख आपल्या पाहायला मिळतोय, सिनियर लेजंडरी खेळाडू शिरगावचा. यावेळेस आपण बघू शकतात स्पर्धेचा 7वा दिवस आणि रात्र आपल्याला पाहायला मिळते. 23 तारखेला स्पर्धा सुरू झाली. आज तारीख असेल ती म्हणजेच 29. काय कमालीची गोलंदाजी होत असताना सूप अप. आईटच्या अपेक्षेत चेंडू मात्र इकडे किपरच्या हातामध्ये सोडला होता फलंदाजाने, परंतु यावेळेस पंच सांगतायत इट इज फेअर डिलिव्हरी. डॉटवर डॉट चेंडू येत आहेत. 75 बनवायचे, तिकडे मात्र मोठे हिट आणावे लागतील. ना एकदा मात्र किपरकडे चेंडू जातोय. लगातार 3 वेळा बीट केलं इकडे गोलंदाजाने फलंदाजाला, वर्चस्व गाजवत असताना. 4 डॉट लगातार. काही कमालीची गोलंदाजी. गाडी एकाच स्टेशनला थांबलेली आहे. 17 धावेवर 3 गडी बाद. जणीमध्ये 2 चेंडू आहेत. पुन्हा एकदा बीट. काही समजत नाहीये. ज्याप्रमाणे सिद्धूपाजी म्हणतात, धुंडो धुंडो रे साजना, अशा रीतीने मात्र चेंडू शोधण्याचं काम केलं जात आहे फलंदाजाकडून. वारंवार मात्र डॉट चेंडू येत आहेत. शेवटचा चेंडू मेडन ओव्हर. या अगोदर 2 ते 3 मेडन षटक पाहायला मिळाले. 4 मेडन षटक. हा 5वा होईल का? आणि फटका इकडे फसला. कॅच होणार का? अगदी गॅपमध्ये. त्यामुळे मात्र चौकार शेवटच्या चेंडूवर. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा. आता 3 षटक बाकी. 3 षटकामध्ये बनवायचे आहेत 54. एडीजे